सुरू आहे आणि त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जाते, त्याची ही एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघू शकतोय। तर राज्यामध्ये वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत आणि त्यानंतर आता युवा काँग्रेसने हे आंदोलन पुकारल्याचं आपल्याला दिसून येतं। मोठ्या संख्येने युवा काँग्रेसचे कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी आहेत, त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जाते। तर मागणी नेमकी काय आहे तेही बघावं लागणार आहे। आपण बघितलं तर परवाच्या दिवशी सोमवारी विश्व हिंदू परिषदेने राज्यभरामध्ये आंदोलन केलेलं होतं। त्याचबरोबर त्याला उत्तर म्हणून नागपूरमध्ये एक आंदोलन करण्यात आलं आणि त्यानंतर नागपूरमध्ये हिंसाचार पाहायला मिळालेला होता, वातावरण तापलेलं होतं। राज्यामध्ये सुद्धा तणावपूर्ण वातावरण असतानाच सगळीकडे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। आता दुसरीकडे युवक काँग्रेसने हे आंदोलन आज पुकारल्याचं दिसतंय। या विषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, काय सांगाल, युवा काँग्रेसचं हे आंदोलन नेमकं कशासाठी आहे, काय मागण्या आहेत त्यांच्या? खरं तर राज्यामध्ये आणि देशामध्ये युवक बेरोजगार आहेत आणि त्या प्रश्नांकडे सरकारचं लक्ष केंद्रित व्हावं याकरता हा युवा आक्रोश मोर्चा आज जो आहे तो पाहायला मिळतो। ही युवा आक्रोश यात्रा सुद्धा याचे पडसाद आपल्याला सगळीकडे पाहायला मिळते आणि सध्या मुंबई काँग्रेसच्या मुख्य कार्यालयाबाहेरच पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळते। मुंबई कार्यालय म्हणजे काँग्रेसचे जे मुंबईतलं कार्यालय आहे तेथून विधान भवनाच्या दिशेने हे सर्व युवक जे कार्यकर्ते आहेत ते निघणार होते, परंतु त्यापूर्वीच त्यांना मुख्य प्रवेशद्वारावरतीच अडवण्यात आलेले आहे। यावेळेला आपण जर बघितलं तर नाना पटोले असेल, त्याचबरोबर काँग्रेसचे युवा प्रतिनिधी सुद्धा उपस्थित आहेत, राष्ट्रीय कार्यकारिणीचे अध्यक्ष सुद्धा यावेळेला उपस्थित असल्याचं पाहायला मिळते। परंतु पोलिसांनी संपूर्ण मुंबई महानगरपालिका मार्ग जो आहे तो या आंदोलनकर्त्यांसाठी रोखलेला आहे आणि हे आंदोलन करते विधान भवनाच्या दिशेने जाऊ नये याकरता सुद्धा प्रयत्न केले जातात। निश्चितच नाना पटोले या ठिकाणी आहेत असं तुम्ही म्हणताय, त्यांनी काही प्रतिक्रिया दिलेली आहे का किंवा हे आंदोलन रोखल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया आलेली आहे का? खरं तर हे सर्व प्रमुख नेते मंडळी जे आहेत ते काही वेळातच बाहेर येणार आहेत आणि आत्ताच्या क्षणाला जर आपण बघतोय दृश्यांमध्ये की मुख्य प्रवेशद्वारावरती पोलिसांनी प्रचंड मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। ज्या क्षणी हे बाहेर पडतील त्यानंतर त्यांच्यावरती कारवाई सुद्धा केली जाईल। त्यामुळे सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते हे मुख्य कार्यालयाच्या दिशेने असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पण सुस्मिता, एक प्रश्न उपस्थित होतो, या आंदोलनाची परवानगी होती का आणि काही मार्ग स्वरूप ठरवण्यात आलं होतं का आधी आंदोलनाचं? खरं तर या आंदोलनाबाबतचे मेसेज हे यापूर्वीच पोलिसांना देण्यात आलेले होते। ज्या वेळेला अशा पद्धतीचे आंदोलन निघतात त्यामध्ये मुळात तर तुमच्या मागण्या काय आहेत या प्रशासनाला पुरवण्यात येतात आणि तशाच पद्धतीच्या युवकांच्या बेरोजगारांच्या मुद्द्याकडे सरकारने लक्ष द्यावं। अनेक उद्योग हे निघून जातात आणि त्यामुळे रोजगार कमी होतोय अशी सुद्धा मागणी यामध्ये करण्यात आलेली आहे। राज्यामध्ये विकासाशी संबंधित विषय सरकारने विचारात घ्यावे, सामाजिक तेढ कमी करावी अशा विविध मागण्यांना घेऊन युवा काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। निश्चितच सुस्मिता, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयीचे अपडेट आपण घेत राहूयात।